अभिनेते रवींद्र महाजन यांच्या निधनानंतर आता त्यांच्या पत्नी माधवी महाजनी यांनी त्यांच्या चौथा अंक या पुस्तकात अनेक धक्कादायक खुलासे केले. खरं तर रवींद्र महाजन यांच्याबद्दलचे हे खुलासे ऐकून सर्वांनाच धक्का बसलाय. कारण रवींद्र महाजन यांची ही दुसरी बाजू म्हणजेच खरी आयुष्यातील ही त्यांची बाजू खूपच भयानक आहेत. या पुस्तकात माधवी महाजनी यांनी त्यांच्या अनेक चांगल्या वाईट आठवणी शेअर केल्या. त्यापैकीच एक आठवण म्हणजे शाळेत असताना रवींद्र महाजनीसोबत झालेली पहिली भेट, त्यांची व्यसन करण्याची सवय आणि या भेटीपासूनच त्या कशा प्रकारे त्यांच्या प्रेमात पडत गेल्या याविषयीचा खुलासा माधवी महाजनी यांनी त्यांच्या या पुस्तकात केलाय. पण त्या अगोदर अनेकांनी आपल्या काही व्हिडिओखाली कमेंट करत असंही म्हटलं होतं की तुम्ही जी माहिती सांगतायत ती खरी आहे का. त्यामुळेच आता इथून पुढील व्हिडिओमध्ये माधवी महाजनी यांनी ही माहिती त्यांच्या चौथा अंक या पुस्तकात कोणत्या पेज नंबरवरती लिहिलेली आहेत तेही मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल. त्याचा स्क्रीनशॉट किंवा व्हिडिओ मी येथे देण्याचा प्रयत्न करेल. आता या व्हिडिओमध्ये त्यांच्या पहिल्या भेटीविषयी देत असलेली ही माहिती चौथा अंक या पुस्तकात पेज नंबर 22 आणि 23 वरती दिलेली आहेत. अजून काहींनी कमेंट करत असंही विचारलं होतं की माधवी महाजनी यांचं हे चौथा अंक पुस्तक कुठे विकत घ्यायचं किंवा कसं घ्यायचं. तर यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही एक लिंक देत आहोत. ज्यांना कुणाला हे पुस्तक घ्यायचं असेल त्यांनी डिस्क्रिप्शनमधील त्या लिंकवरती क्लिक करून ते पुस्तक घेऊ शकतात. तर अभिनेते रवींद्र महाजनी यांच्यासोबत झालेल्या पहिली भेटीची ही आठवण सांगत माधवी यांनी म्हटलंय की मी दादरच्या इंडियन एज्युकेशन सोसायटीज गर्ल्स स्कूल्स किंग जॉर्ज शाळेत 10वीत शिकत होते. स्वप्नाळू वय. किंग जॉर्जच्या शाळेत वर्गातील खिडकीतून रस्ता दिसत असे तेव्हा तिथून जाताना एक देखणा युवक मी पाहत असे. तो कधी दिसेल म्हणून मी वर्गातल्या बाकावर बसून त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसत असे. त्याचं एकदा दर्शन झालं की मी खुश. माझा दिवस अगदी छान जायचा. त्याच्या जाण्या येण्याची वेळ आता मी लक्षात ठेवू लागले. एखाद दिवशी तो दिसला नाही की मी अगदी नाराज व्हायची. जणू तो दिवस अगदी फुकट गेला असे वाटत असे. ओळख होण्याआधीच त्याच्या अगदी प्रेमात पडले होते मी. शाळेतून घरी आलं की दूध पिऊन आम्ही मैत्रिणी फिरायला बाहेर पडायचो. त्याचवेळी काही मुलं फिरायला येत. आता ती आमच्या ओळखीची झाली होती. त्यातल्याच एकाबरोबर मी एकदा रवीला पाहिलं. त्याचं नाव रवींद्र असल्याचं कळलं. तोच धागा पकडून मी त्या रवीच्या मित्राला एकदा म्हटलं, रवी तुमचं मित्र का? आमची एकदा ओळख करून द्या ना त्याच्याशी. माझी तो कधी ओळख करून देतोय असं झालं होतं मला. मग असंच फिरायला जाताना तो मित्र रवीला एकदा घेऊन आला आणि त्यानं रवीशी माझी ओळख करून दिली. रवीनं माझ्याशी शेक हँड केला. अशा प्रकारे माधवी यांची रवींद्र महाजनीसोबत पहिल्यांदा भेट झाली होती. यानंतर पुढचा किस्सा सांगत माधवी यांनी म्हटलंय की नाक्यावर काही तरुण तरुणी नेहमी चहा कॉफीसाठी जमत. तिथे नाक्यावरच रवी उभा होता. एक दिवस माझी जवळची मैत्रीण सुधाईला मी म्हटलं, चल मी तुझी रवीशी ओळख करून देते. मी सुधाला तिथे घेऊन गेले. रवीशी मी तिची ओळख करून दिली. थोड्या वेळानं रवी तिला म्हणाला, 2 रुपये देतेस? मी जरा सिगरेट घेऊन येतो. आम्ही दोघीही आवाक. थोडंफार बोलणं होऊन आम्ही निघालो. निघाल्याबरोबर सुधा म्हणाली, कसला हा माणूस? ओळख करून घेण्यासाठी आपण आलो आणि पहिल्याच भेटीत मला पैसे मागतो हा. मी म्हणाले, हो ना, एक वेळ मला मागितले असते तरी गोष्ट वेगळी, पण बोलण्यासारखं काही उरलंच नाही. एक मात्र सुधानं मला वारंवार बजावून सांगितलं की या माणसाचे तू नको संबंध ठेवूस, दूर राहा, असं माधवी यांनी त्याच्या या पुस्तकात म्हटलंय. अभिनेते रवींद्र महाजनी हे त्यावेळी प्रेमभंग झाल्याने व्यसन करत, जुगार खेळत, शिक्षण सोडलं होतं, नोकरी करायची नाही, अशा प्रकारची त्यांची अवस्था होती. पण ते या सर्व गोष्टी माधवी यांना सांगत असल्याने माधवी यांना त्यांचा खरेपणा खूप आवडला आणि अजूनच त्या त्यांच्या प्रेमात पडत गेल्या. पुढे माधवी यांची आई, मैत्रीण आणि स्वतः रवींद्र महाजनी यांची आई या सर्वांचा विरोध असून सुद्धा माधवी यांनी रवींद्र महाजनींसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. असा सर्व खुलासा माधवी महाजनी यांनी त्यांच्या या पुस्तकात केलाय.